नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी असं होतं ना की आपण एखाद्या व्यक्तीवर एखादं काम सोपवतो आणि जी व्यक्ती ते काम करत असते ती व्यक्ती आपण सोपवलेलं काम तर करतेच, पण त्याचबरोबर त्याच्यासाठी अगदी छोटंसं असणारं पण आपल्यासाठी अतिमहत्त्वाचं असणारं एखादं काम अगदी ती सहजपणे करून जाते, जे त्या कामाचं महत्त्व तिच्या गावीही नसतं. आणि त्यामुळे मात्र आपल्याला खूप मोठा दिलासा मिळालेला असतो. त्यावेळी ते आपलं अतिमहत्त्वाचं काम सहजपणे करणारी व्यक्ती आपल्या मनात घर करते ते कायमचंच. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा. प्रकाश मुठळगिरी यांनी मांडलेला हा विचार. एका माणसाला बोट रंगवायला सांगितली होती. मग त्या रंगाऱ्यानं आपले रंग आणि ब्रश आणले आणि मालकानं सांगितल्याप्रमाणे बोटीला चमकदार लाल रंगानं रंगवायला सुरुवात केली. आता तो जो पेंटिंग करणारा होता त्याला पेंट करता करता एक लहानसं होल दिसलं, छिद्र दिसलं आणि त्यानं ते पेंटिंगचं काम करता करता ते छिद्र बुजवून टाकलं. ठीक केलं. जेव्हा त्याचं पेंटिंग करणं संपलं तेव्हा मालकानं त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी बोटीचा मालक पेंटरजवळ आला आणि त्याला पुन्हा उदार मनाने जास्त पैसे दिले, अगदी पेंटिंगच्या फीपेक्षाही जास्त. तेव्हा तो रंग देणारा पेंटर आश्चर्यचकित झाला. मी म्हणाला, साहेब, बोट रंगवण्यासाठी तुम्ही जे मला पैसे ठरवले होते ते तुम्ही कालच दिले, मग आज हे पैसे कसले? हे पैसे मी तुला पेंटिंगच्या कामासाठी नाही दिले. हे पैसे आहेत त्या बोटीतलं छिद्र दुरुस्त करण्यासाठीचे. हो, पण ते इतकं छोटंसं काम होतं. नक्कीच मला इतक्या कमी खर्चासाठी इतकी मोठी रक्कम देणं योग्य नाही आहे साहेब. अरे मित्रा, तुला माहिती नाही तू माझ्यासाठी किती महत्त्वाचं काम केलं आहे ते. काय झालं की जेव्हा मी तुला बोट रंगवायला सांगितली तेव्हा मी त्या छिद्राचा उल्लेख करायला विसरलो. जेव्हा बोटीचा रंग वाळला तेव्हा मी घरी नसताना माझी मुलं बोट घेऊन मासेमारीच्या सहलीवर समुद्रात गेली. त्यांना माहीत नव्हतं की त्या बोटीला छिद्र आहे आणि त्यावेळी मी घरी नव्हतो. जेव्हा मी परत आलो तेव्हा लक्षात आलं की ते बोट घेऊन मासेमारीला गेले. तेव्हा मी खूपच घाबरलो, हताश झालो, कारण मला त्यावेळी आठवलं की या बोटीमध्ये तर छिद्र आहे. पण काही तासानंतर मी त्यांना आनंदानं मासेमारी करून परत येताना पाहिलं तेव्हा मला खूप आश्चर्य, आनंद आणि दिलासा मिळाला. तू त्या आनंदाची कल्पना नाही करू शकत. मग मी बोट तपासली आणि मग लक्षात आलं की तू ते छिद्र दुरुस्त केलंय. तू काय केलं माहिती आहे? तू माझ्या मुलांचा जीव वाचवलाय. आणि तुझ्या दृष्टीनं लहान असलेलं हे काम माझ्या दृष्टीनं खूप महान झालंय आणि या तुझ्या महान कामासाठी हे जे पैसे आहेत ते अगदीच नगण्य आहेत. श्रोते हो, आपल्या आयुष्यात सुद्धा कोण, कधी किंवा कसं, कोणत्या कामासाठी येईल आणि आपल्याला मदत करेल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणूनच जर कधी आपल्या आयुष्यातलं दुःखरूपी छिद्र कुणी सहज बुजवत असेल किंवा बुजवलं असेल तर त्याला कायम लक्षात ठेवा. त्याचे कायम ऋणी राहा, कारण आनंद, दिलासा, समाधान देणारी ती व्यक्ती आपल्यासाठी जणू देवानंच पाठवली असेल. किंवा कधीकधी दुसऱ्याच्या आयुष्यातलं सुद्धा हे दुःख स्वरूपातलं छिद्र बुजवण्याचं आपल्यासाठी लहान असलेलं पण समोरच्यासाठी महान असलेलं काम देव आपल्यावरही सोपवू शकतो. त्यामुळं एकमेकांना निरपेक्ष मदत करण्याची वृत्ती प्रत्येकानंच अंगी बाणवायला हवी, हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस
या पुस्तकाचं अभिवाचनही रेडिओ जयंतवर उपलब्ध आहे. ते देखील जरूर ऐका आणि त्याविषयी देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.